मैनाबाई कुठे गेली ही मैनाबाई? अजून आली नाहीये. राम राम प्रसाद सर. राम राम. नमस्कार मॅडम. काय मी ना आज आमच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर येईल. बर. हा घरी असला ना की माझी बायको ना गैर लक्ष ठेवून असते माझ्या शेड्यूलवर. मग काय आज तुम्हाला अनुभव असेल ना. काय मला मैनाबाईला भेटायचं होतं. आता मैनाबाईला भेटणं आणि विराज जगतापची प्रॅक्टिस घेणं सारखं आहे. मग काय ते निवडणुकीची धामधूम चालली होती 2-3 महिने झाले. आत्ता परवाच्या दिवशी आचारसंहिता लागली. मी ना माझ्या बायकोला डायरेक्ट म्हटलं की अजिबात डोक्याला ताण द्यायचा नाही. मी चालला फार्म हाऊसवर आहे. मला आरामाची सक्त गरज आहे. मी लगेच निघाला आणि इकडे येऊन थांबला. आमचा जो रघु आहे का नाही, रघु म्हणजे हे जे फार्म हाऊस जो सांभाळतो ना तो गडी, तो आहे मायवाला भेडू. त्याला मी सांगला का जाय मैनाबाईले निरोप दे का साहेब आता 2 दिवस फार्म हाऊसवर राहतील. मग काय आपण निश्चित वाट पाहायची. आता यायलाच पाहिजे मैनाबाई, पण त्याच्या पहिले रघु यायले पाहिजे. रघु आला का मैना आलीच म्हणून समजा. रघ्या अरे कुठं मेला तू? मालक. मालक. आली 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 आली. मैना आली का? मैना आली का सांग. महिना नाही तुमची दायना आली. अरे होय. काय झालंय? काय झालं? हा म्हणजे महिनावतीला पाठवायचा निरोप आहे ना. हा काय होता मालक? हा फार्म हाऊसवर आहे. बोलिलाय प्रोग्राम करायचा आहे, मज्जा करू. हा. तो महिनावती ऐवजी चुकून वहिनी साहेबाला शेंड झालाय. अरे होय. अबे तुला बी कोण सांगलं होतं मेसेज कर म्हणून? अरे तुला फोन नाही करतायत का? वर्षभरात पगार केलाय का? बॅलेन्स कोण टाकायचा? आमच्या बापानी. अरे पण तुया बॅलेन्स पाहिजे. माया बॅलेन्स हलवला ना तू. आता मी काय करू? 2 दिवस माया बायको सोबतच राहू. म्हणजे घरी 4 महिने आळूची भाजी खायची. हॉटेलमध्ये गेलं की परत आळूची भाजी खायची. काय करू काय मी त्याचं? नाही घ्या या वेळीवर सांभाळून. पण आळू बी पौष्टिकच असते. असा बारीला पौष्टिक तू लय बोलतो. तू ना अशी घोळ घालून ठेवतो ना म्हणून तुझा प्रॉब्लेम आहे. आळूची भाजी खा. अयो हा अयो तुमचा ओळू आला. हळू हळू. तू हळू बोल. तू पाय इकडून पाय. पाय तू नी नी. अरे तू तो पाय ना तिकडे. नाही मी काही नाही पाहिलं. दिसलेच नाहीत मला. एवढा काय हुरूप दाटून आला तुला? तुम्ही लय दिवसांनी फार्म हाऊस वर प्रोग्राम ठेवलाय म्हटलं. मला धीरच नाही ठरवलं, लगेच प्रोग्राम सुरू केला. अरे काय मालक लयच भारी प्रोग्राम असतो बाबा. नाही नाही म्हणजे सिनेमात बघितलं नाही हिरो हिरोनीला उचलून नेतो. हा. इथं तर वेगळंच चाललंय. गुच्छ बस ना. गुच्छ बस ना. तू काय एवढं बारीक लक्ष घालतो नको तिथं. आता गडी म्हणल्यावर सगळं ध्यान द्यावं लागतं ना मला. हा ना. चालू ठेव. एक काम कर. हे बाय वहिनी साहेब आले. मी बी आहे. तू बी आहे. हो. जरा जाय काहीतरी खाय प्यायचा बेतकार. हो. हा असं काय ते कोणतं चिकन बनव. शाही चिकन बनव. अहो, चिकन मी स्वतःच्या हाताने बनवून आणले की चिकन. हा. थांबा बॅगा ठेवून आल्या. हा हा हो, हो, हो. चालन चालन. तुमच्या दोघाच्या जेवणाचा बेत झाला आता. हा झाला. म्हणजे मला फक्त 2 जणांचा स्वयंपाक करायचा आता. अय आम्ही 2 जण आहेत. हा तू एकटाच आहे. तू 2 जण कुठून आला? चिडू नका. नाही. एक घोळ झालाय. हा काय झालं म्हणजे मी वहिनी साहेबाला मेसेज टाकला. हा. हे मला कळलं. हा. अरे म्हणलं काय चूक झाली ना. हा. म्हणून तो मेसेज मी काय केला महिनावतीला फॉरवर्ड केला. आणि म्हणलं मग वहिनीचा मेसेज डिलीट करू. आणि डिलीट करायला गेलो की हे 2 निळ्या रेगा खाली मेसेज येते की. म्हणलं बाबा 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 घोळ झाला. म्हणून मी काय म्हणलं महिनावतीचा डिलीट करा. तिकडे गेलो तर तिकडे बी म्हणली येते की. असं झालं. अरे तू काय केलं हे? अरे आता घरात बायको असताना ती मैना आली तर ही माझ्या छातळावर डान्स करीन त्याचं काय? अरे तुडवेन ना ती मला. आता तुमचे प्रकरण बी लय फास्ट असते बाबा रिप्लाय द्यायला. अरे यार काय नाही तर आमचे प्रकरण हे प्रसाद खांडेकरच्या स्लोमनपेक्षा बी स्लो असतात आमचे. तुम्हाला सांगतो की आपल्या देवळाची मागची संगी हा तिला गेल्या महिन्यात मेसेज टाकला होता म्या. हा होय कस करू? मग गेल्या हप्त्यात तिच्या 2 निळ्या रेषा आल्यात. आणि काल मेसेज आलाय मुडद्या तुला आया बहिणी आहेत का नाही. तुला असंच पाहिजे. लय स्लो. तुला असंच पाहिजे. तू ना प्रोग्राम कॅन्सल कर. प्रोग्राम कॅन्सलचा मेसेज टाक. लगे
मैनाबाई मालक हे काय मालक काय 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 हा काय चावट पण आहे प्रोग्राम कॅन्सल म्हणजे आला तुला मेसेज म्हणजे काय निळ्या रेषा झाली तुझी निळी आता लाल करीन मी जास्त आवाज केला तर समजलं ना मालक मला बोलवते आणि कशाला टाइमपास करते अरे माई माऊली तू नी माई बायको येलाय घरी तू रिकामे काम करू नको आपला असं प्रोग्राम आहे ना आपण मला संडेला करू बोलवलं. तुम्हाला अहो, ऐकता का ताई बसा ना तुम्ही ताई ताई बसा असू दे नाही, नाही, बसा, नाही, ताई. ते असू द्या चहाचं बघेल तू. बसा तुम्ही ताई अगं बाई ताई आणि तुम्ही इथं कशा काय मी हितच पाहिजे ना माझ्या नवऱ्याचा फार्म हाऊस आहे हा वय की तुम्ही हित कशा काय आणि तुम्ही कोण आहे ते हे ते नाही कोण आहे मी सांगतो ती माझ्याकडे आली तू याकडे म्हणजे ते कसं आहे ना हा आज ना उद्या कळणारच होतं हा तर कसं आहे आपण सुरुवात घरच्यापासून करू ना हा. म्हणजे तुम्ही कसं ना तुम्ही ताई साहेब म्हणजे माझ्या आईसारखे आहेत हा. तुम्ही दादा साहेब म्हणजे माझ्या वडिलासारखे आहेत म्हणजे मग तुम्हाला अरे राग्या लय गोल गोल फिरू नको पटकन सांग ही बाया हाय कोण हा ही मैना होती गप्पी माझं प्रेम आहे बया, काय काय हा हा म्हणजे बया, म्हणजे राग्यात तुझी ही होणारी बायको आहे. बया, म्हणजे ही खूप राग्याचं लग्न ठरलंय हे राग्या पाय पडा पाय पडा पाय पडा 500 रुपये द्या 500 रुपये द्या ये घे बया. इकडे बी पाय पडा 1000 रुपये द्या इकडे ये काय केलंस मी कधी प्रेम केली तुला सांगतो तुमचं निस्तारायला लागलंय ती आई बाई अंगावर जरी बसली तर चिपाट होईन तो लय प्रेम आमचं होय ना? अशी झुरती रात ना मला दरबार म्हणती रघु तू माझा रागून मी तुझी मैना माझ्याशी लग्न कर ना कधी बोलले आता म्हणणं होत्या त्यात काय आपले ताई साहेब आपल्याच आहेत म्हण लाजायचं काय ये इथं बस भया काय सोन्यावानी पोरगी पटवली रे मग एक नंबर पोरगी हिच ठीक आहे तुझं काय आहे आता माझं बी आहे म्हणा प्रेम हा? बरी आहे होय कस करू इकडे ये रघु इकडे ये इकडे कसं करू मी तुला सांगतो ये इकडे मित्रा हा. ऐ बोकड तोंड्या अबे तुझे तोंड पाहून ना गावातली बकरी मानानं शेपूट खाली घालून निघून जाते हा समजला का जास्त शांतपणा करू नको आणि जास्त जवळ जायची गरज नाही चरबीत राह नाही तर चरबी काढून टाकीन सगळी चोली समजला ना राघू त्यांच्या संग काय बोलती अरे नाही बस रे बस राघुली अंदाजाची बातमी दिली आहेस माझं ते एकदम टेन्शनच गेले हो. मला तर लई काळजी वाटायची बया तुझं काय व्हायचं आयुष्यभर फक्त आमच्या घरासाठीच कष्ट करताना बघितले तुला लई. आणि हे साहेबांच्या शेपटासारखं फिरत असतोय माग लई. तर तुझी काळजी घेणार पण कोणीतरी पाहिजे की नाही हो, हो. बया शेवटी एकदाची भेटली तुझी काळजी घेणारी जोडीदार किती कष्ट करायचं मी ताई साहेब आहे ना आपल्या वावरामध्ये महागून तिकडं जोडपे घुसून पिकाचे नुकसान करायचे मी हुसकू द्यायचो जीवाला लय वाईट वाटायचं आता तर पाखराच्या जोडप्या जनावराच्या जोडप्या जरी बघितलं तर काळीच फाटत आहे ए राग्या आता टेन्शन नाही घ्यायचं नाही. एकदम हसरा चेहरा ठेवायचा हो हो बया जोडा काय एकदम शोभून दिसतोय होय हा मग मस्त आहे जोडा एकदम सुंदर म्हणजे एका बाजूला शँडल आणि दुसऱ्या बाजूला शेणात भरेल खेटर होय हा एकदम मस्त आहे जोडा अरे वा 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 ये हा अरे तुला आता जोडीदार भेटली चांगली गोष्ट आहे ये मग आता बर हा यायचं वा वा ये तर, हा, एवढं चला. काय खाल्लंय? ए बस पोरी इथं बस आता राहू दे की आता सगळं झाले पटकन रग्याच्या नावाचं एक ओखाना घेऊन टाक की नाही हो खाण्याची काही गरजच नाही ना आपला प्रोग्राम बाकी ना कायचा प्रोग्राम काटाळा निसता ए पोरी तू पटकन एक उखाणा घेऊन टाक लगीन व्हायचंय ना अजून हा अजून लग्न अगं, नाही आता झालं. काय व्हायचं बाकी आहे पटकन एक घेऊन टाक की उखाणा आता राहू द्या अगं असं तर मनाने वरलेस की त्याला हो
मी किती मनाने वरलो, अशी स्पीड आहे ना माझ्या मनाची, असं भुर्र दुसऱ्या पोराच्या बारशाला घुगऱ्या वाटी तो इतका फील येतोय मला सध्या. ए राग्या, पहिलं शाळेत आणि मग दुसरं पोटात, शासनाचा नियम लक्षात आहे ना? हा. हे माझ्या ध्यानात आहे. हे साहेबाला सांगा, म्हणजे नाही तर काय, नाही तर 2 त्यांच्या शाळात आणि दुसरे कोणाच तरी 2 पोटात असं होईल. ए राग्या, त्यांच्याकडनं काय होणार नाही. हो ना. कटाळा आहे निसता. तू पटकन उखाणा घेऊन टाकी. असं म्हणता. ऐका बरं का मालक. हा ऐकतो रे मा बाप ऐकतोय. घेऊन टाक. उखाणा घेतो, हा. जरा जवळून घेतो ना. हांड्यावर हांडे 5, त्याच्यावर ठुला आहे ना. वा वा. ए इकडे ये ना. हांड्यावर हांडे 5, त्याच्यावर ठेवला आहे ना. मालक बसले हात चोळीत, रघुनी गटिली की मायना. एक मिनिट, हं. मला काय हात चोळीत बसले? नाही नाही, कसं झालं ना ताई साहेब, आता मी काय कवी आहे का, मला काही सुचत आहे का काय, जे दिसन ते बोलत असतो. आता बघा मी बोलत होतो आणि मालक हात चोळीत होते की नव्हते. पटकन तू घेऊन टाक एक उखाणा. हा आता तुम्ही म्हणताय तर घेते. घ्या आता. गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा, वा वा वा. साहेबांच्या हाती दिसतोय उठून. गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा, साहेबांच्या हाती दिसतोय उठून. रघुने पटवली मैना आणि साहेब बसले डोळे मिटून. बया, साहेब काय ना डोळे मिटून बसले? नाही नाही, आता ती बी माझीच होणारी बायको आहे ना. तिला बी दिसन तसं सुचत म्हणून बोलली. ते काय, आता साहेबाला चिंता होती ना माझ्या लग्नाचं कसं होईल, म्हणून ते डोळे मिटून विचार करीत होते. आता चिंतामुक्त झाली म्हणून ती म्हणली डोळे मिटून. हा हा बरोबर आहे बरोबर आहे. चिंता खरंच गेली. हा. इथं बस, इथं बस, खाली बस, बस. खाली बस. लग्नाचं काही ठरवलेस? लग्न कधी करायचंय? जाऊ दे ना. काय राग्या, काय आलं? अरे बोल की. माझं काही लगन होत नाही वाहिली साहेब. काही प्रेम आहे माझं तरी होत नाही लगीन. हिचा भाऊ लय रासवट आहे. काय म्हणला माहितीये मला? काय म्हणलं? कशी काय देऊ तुला बहीण? तू मालकाच्या भरोश्यावर, त्याने दिली तुला मागून लात, माझी बहीण आणि तू दोघं रस्त्यावर. आहे का मला काही वावर आहे का, सोनं नाणं आहे काय, कसं काय देते न बहीण कुणी? बया, अवघड आहे. त्या भावाला इतका माझ आहे का ग? ए चला आपण आत्महत्या करू. ए, मी असताना आत्महत्या बित्मत्या करायची नाही. हा ए, तू का नाही ग तोंड उचकटलं? मला काय माहित, मला आत्ताच कळलंय मला भाऊ आहे. नाही म्हणजे 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 हा, यांना माझा भाऊ असं बोललाय ते आत्ताच कळलं मला. भाई असं व्हय? हे तुझ्या भावाला दाखवलंच पाहिजे बरोबर इंगा. हो, हा. एक काम करा, ती आपल्या मारुतीच्या मंदिराच्या मागं ती 4 एकराची जमीन आहे बघा, हा. तो तुकडा याच्या नावावर करून टाका. कशाला? हा, आणि सोन्याचं काय हे घेऊन जा. हा घ्या इकडं. हे घेऊन जा सोन्याचं. अरे बस झालं ना, किती देते. हा इकडे इकडे. अरे काय गरज आहे द्यायची? हा? म्हणजे? अरे तो शेताचा तुकडा म्हणजे काय पावाचा तुकडा वाटला त्याला द्यायला. हा? सोनं बी देते, सगळं देते, खायला काही गरज नाही त्याला द्यायची. अहो असं काय करताय? ते आत्महत्या करायला चाललंय ना पोरग. अरे बरं होईल ना, जाऊ दे ना, मर दे त्याला. पैसा काय छाताडावर घेऊन जाणार आहे का तुम्ही? अरे तसं नाही, मी एक काम करतो ना, सरक बाजू. ए पोरी, त्या भावाशी मी बोलतो, तो लग्न लावून देईन तुमचं. बस झालं. मी बोलतो त्या भावाशी, आता तुम्ही निघा. नाही नाही नाही, ऐक, मालक लय बिजी असतात राजकारणात. ध्यानात राहायचं नाही राहायचं आपल्याला काय माहिती. हे बरोबर बोलले, 100% खरं बोलले. तर असं करा, 2 एकर माझ्या नावावर करा, 2 एकर हिच्या नावावर. हा? अरे स्त्रियाला मान द्यायला पाहिजे ना हा. आपण. धर बाई सोनं तुला घाल. माझ्या नावावर 2 एकर जमीन आणि सोनं बी दिलं मला. हो. धनी. पोरे, धनी कस काय म्हणजे? अजून लग्नच नाही झालं ना, धनी कसा काय असेल तो? बघितलं का मालक? हा ना. पप्पा मालक. बरोबर. याला म्हणतात प्रेम. हो. नाहीतर काही लोक काय नुसतीच बोलवत्यात, काय बोलत्यात, हे देन बाबा ते देन. हे खरं प्रेम आहे. हा. धनी. हो. आता काय करू? ऐक, आता हिच्या भावाच्या घरी जाऊन सांगायचं, हा. माझ्याकडे 4 एकर जमीन आहे, 10 तोळा सोनं आहे, आणि जाताना बाहेरचा ट्रॅक्टर पण घेऊन जा. अरे, अरे, अरे. हा. थांब जरा. ट्रॅक्टर खायला? ट्रॅक्टर खायला म्हणजे? ट्रॅक्टर खायला देते त्याला. बराबर आहे ना.
4 एकर चिपाडाची जमीन काय हाताने नांगरीत बसू काय? ट्रॅक्टर पाहिजे. आपण काही गरजच नाही ना. ट्रॅक्टर पाहिजे. ट्रॅक्टर पाहिजे. वा रा वा. बरोबर आहे. जरा घ्या पटकन लग्न कर. हा चला. निघ उठ आणि भेट. लग्नच लाव तुझे. नाही मी बाहेर नाही लग्न करीत. का? नाही बाहेर लग्नच करीत नाही. आईसारखी आई तो बाय तिच्या डोळ्यापुढं तिच्या आशीर्वादाने मी इथंच लग्न करणार. कुकू आहे तुमच्याकडं? हाय हाय. हा ना. कोणाची माया घेतली. थांबा आणते. लय लुबाडलंय हा. आई साहेब. कुकू खरंच अशी माता सगळ्याला मिळाव. होय कस करू? असं करा की. आ.